नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. तुम्हाला छान अशी मेथीची भाजी दाखवणार आहे गावरान पद्धतीने, एकदम जुनी पद्धत. आणि ही मेथीची भाजी लाल कोराची मेथीची भाजी आहे. तर नॉर्मल मेथीपेक्षा ही मेथीची भाजी वेगळी असते, थोडी कडसर लागते, पण चवीला एकदम स्वादिष्ट अस्सल गावरान चव लागते मस्त अशी. तर छान अशी निवडून घेतलेले थोडेसे कवळे असे भाग पण घेतलेला आहे. तर ही भाजी धुवून घेणार आहे. तर इथं शेंगदाणे घेतलेले, शेंगदाणे आता व्यवस्थित भाजून घेऊ. शेंगदाणे कच्चे नाही ठेवायचे आणि करपू नाही द्यायचे, असे खमंग असे भाजून घ्यायचे मस्त. तर व्यवस्थित असे शेंगदाणे भाजून झालेले काढून घेऊ. शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि सुक्केच असे कोरडेच मिक्सरला बारीक करून घेऊ. इथं हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतलेले आहे. हे दोन्ही गावरान आहे. तर हे लसूण पाकळ्या पहा थोडेसे लालसर दिसतात आणि बारीक, तर ह्या गावरान लसूण आहे. आणि हिरव्या मिरच्या एकदम गावरान आहे, त्यामुळे थोडेसे काळपट दिसतात. आता हे मिक्सरला असं सुक्कच असं बारीक करून घ्यायचं. तेलामध्ये हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून टाकायचं. त्याला जास्तही परतू द्यायचं नाही. असा सुगंध सुटलेला आहे छान, गावरान मिरच्या, गावरान लसूण, छान असा हा हिरवा रंग राहू द्यायचा. त्यानंतर आता ही मेथीची भाजी जास्त असल्यामुळे आता ही थोडी थोडी टाकत आहे. मिक्स करून घेऊ अगोदर. थोडी कमी झाली की मग नंतर बाकीच टाकायचं. छोटी कढाई घेतलेली आहे ना, त्यामुळे आता डबल टाकणार आहे. मी बाकीची टाकून घेतली, पण मिक्स करून घेऊ. आता एकदम कमी होऊन जाते ही भाजी. हे छान असं परतून झालेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घेते. आता मीठ टाकल्यामुळं त्यांना असं मऊ पडायला सुरुवात झालेली आहे. आमचं पाणी सुटतं मेथीला, गावरान मेथीला. तर यामध्ये आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, जो आपण कूट बनवून घेतला होता, टाकायचा आवडीनुसार. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. गॅसच्यात मोठीच ठेवलेली आहे. मस्त अशी परतून झालेली, पूर्ण पाणी सुकलेलं आहे. तुम्हाला जवळून दाखवते. मस्त अशी अस्सल गावरान चवीची मेथीची भाजी नक्की बनवा या पद्धतीने. अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा.